धनी दृष्टी लागो तुझ्या सगळपणा जेने माझ्या मना बोध केला धनी दृष्टी लागो तुझ्या सगळपणा जेने माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा योगियांच्या ध्यानी ध्याता तुळशी तो तुला महापाशी मागे पुढे अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा नामा म्हणे जीवे कर्णानी बोलवण विठे सहित चरण वाळीन नामा म्हणे जीवे कर्णानी बोलवण विठे सहित चरण वाळीन अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या पादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांची श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा वंदन करतात आमच्या सगळ्या विश्वाचं मूळ जर तो असेल तर तो परमात्मा आहे तो आहे म्हणून आम्ही आहे आमचं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून तो जर नसता आम्ही पण नसतो पण अज्ञानाला आम्ही आमचं अस्तित्व द्यावं समजतो आम्ही असं नाही हे गेलं तरी आपण असतोच तेव्हा त्या परमात्म्याच्या स्वरूपावर आपलं असतं म्हणजे आपलं सगळ्यांचं मूळ तो परमात्मा म्हणून मुळाला कधी विसरायचं नाही म्हणून प्रथम आरंभी आवडी आदरे आले नाम
देणे सगळं सिद्धी जगी पूर्ण झाले काम. पण देवाला पहिल्यांदा वंदन. आणि देवाची ओळख आम्हाला साधुसंत महात्म्यांनी करून दिली. बरं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार. विश्वास ठेवणं फार महत्वाची गोष्ट. विश्वास जर नसता तर मग आपल्याला देव सुद्धा काही समज नसता, कळला पण नसता. पण आपण सगळेजण साधुसंत महात्म्यावर विश्वास ठेवणार आहेत. का तर तुकाराम महाराजांनी विश्वास ठेवला कुणावर? संतांची पायी हा माझा विश्वास. आणि म्हणून आम्ही पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाऊन गेले आधी दयानिधी संत देण्याची पंथे चालू जाता घेऊन टाकवते काही. आणि म्हणून आम्ही पण साधुसंत महात्म्यावर विश्वास ठेवतो आहे. त्याने सांगितलं देव नाही समजू नका. आम्ही पाहिला म्हणजे देखिला देखिला देवाने देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे. आम्ही पाहिलं म्हणजे देवा. हा आमचा विश्वास त्यांचा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला पण देव बघायचं. त्यामुळं त्यांनी जी वाट दाखवली त्या वाटेने आपल्याला जावं लागणार तर देव दिसेल बघेल. आणि म्हणून साधुसंत महात्म्यावर सुद्धा वंदन केलं पाहिजे. त्यातल्या त्यात वर्तमानातले आपले जे सद्गुरू असतात भूतकाळामध्ये महान संत होऊन गेले. आज आम्हाला फक्त त्यांच्या आवाजाचा अर्थ सुद्धा कळत नाही, समजून घ्यावा लागतो. आपल्याला डायरेक्ट करतो का नाही. म्हणून भूतकाळात होऊन गेलेले साधुसंत मध्ये आज पण येऊ शकतात, आलेले आहेत. निळवणासाठी तुकोबारा आलेले आहेत. ज्ञानोबाराने आजही अनेकांना दर्शन दिलेलं आहे. पण आमच्या जवळ तेवढी ताकद नाही. त्यांना बोलवलं ते आले आमच्या समोर, तेवढी ताकद नाही. काय करा देवा, आम्ही शक्तीहीने आणि तेने भाकू करुणा, आमच्या जवळ ती ताकद नाही. आणि म्हणून आम्ही काय करायचं? मग वर्तमानातले जे आपले सद्गुरू असतात त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. त्यांनी सांगतील त्याप्रमाणे आपण करायचं आणि त्या वाटेल चालायचं. विश्वास ठेवून चालायचं. आणि म्हणून त्याप्रमाणे वाक्य संप्रदायाचे माझे सद्गुरू, आम्ही ज्यांना नाम म्हणत असतो ते माझे. आणि त्याचप्रमाणे मला श्री विद्या अखंड महायोग गुरु श्रीनिवास सिद्धासाहेब या दोघांनाही वंदन करून आपल्या सेवेला आपण सुरुवात करूया. विठ्ठल प्रश्न बाळगण्यामध्ये नामदेव महाराज आपल्याला बोधाचं महत्व सांगतात. बोध म्हणजे काय? आपण हरिपणामध्ये म्हणतोय साधू बोध झाला नुरुनिया केला काहीच मुळाला अनुभव. आपण प्रमाणे नेहमी रोज हरिपाठ म्हणतो. जेव्हा म्हणतात काकड्याच्या अंगामध्ये आपण म्हणतो बोध दिला, एकनाथ महाराज म्हणतात बोध दिला मज सांगा ते मार्ग दावीला नीट. काय परिणाम झाला त्या बोधाचा? भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. नाचता प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. बोधाचं महत्व आहे. हो, बोध म्हणजे काय नेमकं? बोध शब्द ऐकला का? बोध म्हणजे बुद्धीत जो कोणी फरक पडेल, बुद्धीतल्या फरकाला बोध म्हणायचं. आजपर्यंत आम्ही बुद्धीचं ऐकलंच की बुद्धी काय करत असते आपल्याला माहित आहे. अंतःकरणाचे 4 भाग आहेत. एक मन आहे, एक चित्त आहे, एक बुद्धी आहे आणि एक अहंकार आहे. आपल्याला माहित असतं का? प्रत्येकाचं काम वेगळं. अंतःकरण एकच आहे पण काम वेगळं असल्या कारण त्याला नाव आलं. बरं, नाव त्याला वेगळं वेगळं आलं. जसं एखादा मास्तर आहे शाळेमध्ये त्याला सर म्हणतात. घरी गेले तर पोरं काय म्हणते बाबा. मंडळी काय म्हणते आमचं त्यांनी आलं आलं. बर, सुनबाई काय म्हणते आमचे मामा आले. नावं वेगळी मिळाली पण माणूस वेगळी येतात. माणूस एकच आहे पण भूमिका
वेगवेगळे असल्या कारणाने नावं वेगवेगळी. तसं अंतःकरण एकच आहे. जेव्हा संकल्प करतो तेव्हा त्याला मन म्हणायचं, जेव्हा चिंतन करतो त्याला चिंतन म्हणायचं, चित्त म्हणायचं, आणि जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला बुद्धी म्हणायचं, जेव्हा अभिमान घेतं तेव्हा अहंकार म्हणायचं. तसं बुद्धी हे पण एक मनच आहे, परंतु विचार जेव्हा करेल त्यावेळेला बरं का. आणि बुद्धीमध्ये विचार बदलत असतील तर त्याला बुद्ध म्हणायचे. कोणते विचार तर बदलतेच की आपण आपल्या लहानपणी कसे विचार होते, आपल्या खेळण्यामध्ये किती लक्ष होतं, बालपण गेले नेणता गेलं का नाही, काय विचार केला होता, खेळच आवडत होता. जरा कळू लागल्यानंतर शाळा कळू लागली. अरे बाबा शाळेचं महत्व कळालं लागलं. मग शाळेतून बाहेर पडल्यानंतर नोकरीचं महत्व कळालं लागलं. नोकरीतून बाहेर पडल्यानंतर लग्नाचं महत्व कळालं लागलं. लग्न झाल्यानंतर मग पोरगा असं वाटायला, पोराचं महत्व कळालं, पोरगा असं कळालं. नाहीतर मग आपलं तेवढं करणार पुढे सगळं. प्रत्येक वेळाला महत्व वेगवेगळे करून दिले की नाही, म्हणजे विचार बदलत गेलेले. त्याप्रमाणे म्हणतात परमार्थामध्ये सुद्धा जर बुद्धीमध्ये जर फरकच पडत नसेल, बोध होतच नसेल, म्हणजे काय परमार्थामध्ये बोध व्हायचा म्हणजे काय व्हायला पाहिजे, बुद्धी फरक पडायला पाहिजे म्हणजे काय. तर आजपर्यंत आम्ही संसारातूनच सुखी होत गेलो, विषयांच्या माध्यमातून सुखी होत गेलो. पण ज्ञानोबा तर सारखं आम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की विषयाचे जे सुख ते जाणीजे परम दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सवे. आता ते म्हणतायत विषयात सुखच नसतं. आता आमचा तर अनुभव काय आहे, शब्द स्पर्श रूप रसाशिवाय आम्हाला जमत नाही. का आपल्याला तहान लागल्यावर जसं पाण्याची आवड होते तेव्हा पाणी प्यावं वाटतं, किंवा भूक लागल्यानंतर जेवण कुठे याचा विचार, म्हणजे घर असतच पण विचार येतो ना जेवण पाहिजे आहे म्हणून. तसं सुख पाहिजे म्हटल्यानंतर आपल्याला कशाची आठवण होती, देवाची. मी एवढी कीर्तन करतो मला अजून होई नाही देवाची आठवण. सुख पाहिजे म्हणल्यानंतर सांगणं सोप आहे, फार सोप आहे सांगायचं. पण अनुमानाचे मी पैसे आवडे किरकळे जायचे, पण गुरुदेवाचे मी काय बोलावशी काय भूमिती नाही. अनुमान करणं वेगळं. अनुमान मुरगजाळाला पाणी 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 दिसतं की नाही पाणी, पण जमीन भिजली का तिथली जाऊन बघा, मुरगजाळ दिसतं आणि जाऊन बघा पाणी. पण त्या मुरगजाळाला पाणी काय पाणी नसतंच, ते थोडा भास आहे, भास. फक्त माणसं त्याला बोलत नाहीत, पण त्याला मृग जळ का म्हणतात, त्या मृग म्हणजे हरिण, आणि हरिण त्याला पाणी समजते म्हणून त्याला मृगजळ असं म्हणतात. आणि हरिण कसं बसतं माहिती आहे, ज्ञानोबांनी सांगितलंय कुठं पडे तव मृग वाढवी हाव, न म्हणे हे माव रोहिणीची. हे त्या सूर्याच्या तीव्र प्रकाशामुळे म्हणतात ही असं पाण्यासारख्या झळ्या घ्या तर दिसू लागले, असा हरणाला कळत नाही. पळतं पाणी आहे पाणी आहे पाणी आहे पाणी आहे, कुठोनी पडे तव मृग वाढवी हाव. मी हरणाचं सांगणं नाही, जीवाची पण हीच तरा झाली आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंदता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला. महाराजांनी आपल्या जीवाची भूमिका घेतली आहे बघा. महाराजांचा जन्म वाया गेलेला नाही आहे, त्यांचा जन्म सर्व सुखाची आशा वाया गेलेला नाही, पण जीवाची भूमिका घेऊन महाराज म्हणतोय बरं का. अशा प्रकारे आता सुख लागेल मग सुख लागेल, असं झाल्यावर सुख लागेल तसं झाल्यावर सुख लागेल. शाळा झाली शिकणार मला पण लहानपणी वाटायचं हो, शाळा शिकल्यानंतर सुख लागलं, मग शाळा झाली मग मास्तर झाल्यानंतर सुख लागेल, मास्तर बी झालो. विचारला जाता महाराजांना जरा माहित आहे मी मस्त मास्तर झाल्यावर सुख लागेल म्हटलं, कुठल्या मास्तर किती पुन्हा म्हणजे मिल मध्ये सुख लागलं म्हटलं, काय जन्म गेला मग सुख लागलं.
पुढच्या पायऱ्या आता तुम्हाला माहित आहे, नोकरी लागल्यावर पुढे काय कशाने सुख लागत असतं. नोकरी लागल्यावर नुसत्या नोकरीवर थांबले का कोण नाही ना. काय केलं सुखासाठी मग सांगायची कोणतं अहो लगीन केलं सुख लागलं. लगीन केलं तर कुठं सुख लागलं. बरं वाटत पोरगे व्हायला पाहिजे म्हणजे आता पण सांभाळायला. अरे मग पोरगे बी झाले की पेढे बी वाटले. मग वाटलं पोरगा काय मोठं होईल, नोकरी लागलं काहीतरी नाही. अहो काय सांगायचं झालं, आयुष्य गेले हातो हाती तोंडी माती पाडोनी. संसाराच्या बाबतीमध्ये तुम्ही कधीही मी त्यातून सुखी होईल असं जर म्हणत असाल तर हे मृगजळ आहे. म्हणून फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत देवच खरा आहे. बघा तुका म्हणे तुची खरा आणि येर वावगा पसारा. का बरं म्हणले असतील अनुभवे आले अंगा ते या जगात येत असेल. त्यांना अनुभव आला नाही, आपल्याला येत नाही. काय आपल्याला पण येतोय, पण काय करायचं. उत्तर काय येतं माहिती का, नाही महाराज काय मलाच म्हणते महाराज तुमचं जसं तसं आमचं. बरं अशा प्रकारे काय आज सुख लागेल उद्या सुख लागेल नाही. मग कशावर सुख लागतंय तर बुद्धीतच फरक पडतो. आणि हे महाराज जसं म्हणतात तसंच वाटायला पाहिजे. तुका म्हणजे तूची खरा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा बागला जगला. ती कशाला देवा महाराज देवाला विचारले कशाला दाखवलं दृश्य हे सगळं. अवघाचे आकार ग्राशीला काळे एकत्र निराळे हातचे हे सगळं आकार जो आहे कोणताही असू द्या, आपल्याला बसवणारा आपल्याला भासणारा कोणताही असू द्या आकार आहे ना. येत उरो नाही आले अवतार येते पामर जीव किती. म्हणजे बोधाचं महत्व काय आहे नामदेव महाराज प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. काय महत्व आहे. अनंत जपीचे अनंत आपण पण विसरलो की काय आपल्या मागचा गेल्या जन्मात काय आठवत मला पण नाही. बालपणामध्ये सुद्धा काय आठवणार आता गेल्या जन्मात केव्हा आठवणार. बरोबर आहे की नाही. कसं काय गेलं सगळं विसरून एवढं बरं जाते. या जन्मातल्या गर्भातल्या यातनाचं ध्यानात आहे. महाराजांनी ध्यानात आणून दिले त्या काय सांगू गर्वीची आकडा मज भोगिता नारायणा पाऊस म्हणून जाणार तुझं क्षण क्षणात ध्यातशी
एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे भोगून आठवीन पाय हा माझा. सर्व नमस्कार करते, जे नमस्कार आहे त्यांनीच करा. बाकीचे सगळे लेकर उद्या होऊ द्या, लगीन होऊ द्या, पगार वाढू द्या, बंगला होऊ द्या, नमस्कार थोडे बी घ्या. पण हा नमस्कार आठवीन पाय हा माझा नमस रात्र आणि दिवस. पांडुरंगा म्हणजे पुस्तक लोक झालं सगळं. हे एक जन्मात नाही, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे भजित. भजित पारावार नाही हो, पण म्हणतात की महाराजांच्या ध्यानात. कसं काय ध्यानात राहिलं होतं तर त्याचं कारण म्हणून नामदेव महाराज हे चौयुगाचा नामा उभा असे कीर्तनी. 4 युगाची आठवण होती महाराजांना, 4 युग मागचे सगळे बघा. पण इथं मात्र म्हणतात की मागचं सगळं मला आठवतं. अनंत जन्मीचे विसरण दुःख. पण केव्हा बोध झाल्यानंतर बरं का महाराज नंतर पाहता तुझे मुख पांडुरंगा. आम्ही काय बघ नाही काय देवाचं वारीला महिन्याला जाऊन काय बघतोय, मुख दर्शन, पदस्पर्श दर्शन. आणि घरी आल्यानंतर जर आपल्याकडे आपण बघितलं तर काय दुःख गेलं का, काय दुःख मला तर नाही पुढं आपलं खरं सांगा. कुणाला आला तर निदान कीर्तन झाल्यावर तर मला सांगा, मी ती वर्ण तुमच्याकडून समजून घेईन. त्या आठवड्यावर दर्शन घेतलं, दुःख गेलो महाराज माझं असं कोणीतरी म्हणावं मला. बघा मग नामदेव महाराज तर म्हणाले त्या ठिकाणी पाहता तुझे मुख पांडुरंगा. म्हणजे नेमकं काय, ही बोधानंतरची अवस्था आहे, हे कधी विसरायचं. बोध झाल्यानंतरची म्हणजे बुद्धीत ज्याला आपला फरक पडतो. बुद्धीत फरक पडणं म्हणजे काय की देवाला पाहिल्यानंतर मूर्ती न दिसता काय दिसावं, स्वरूप दिसावं. स्वरूप जसं म्हणजे मी माझ्या आई वडील वाढले आणि माझ्या आई वडील वाढले, मी दोघांचे फोटो लावले, मी पाया पडतो. मला माहित नाही का ती कागद आहे वगैरे सगळं. फोटो म्हणजे काय असतं, एक कागद आहे त्याच्यावर काय आहे चित्र, बरोबर आहे ना, का दुसरं काय असतं. पण मी जेव्हा त्यांचं दर्शन घेतो तेव्हा माझ्या मनात काय असतो, कागद असतो का चित्र असते, म्हणजे मला आठवण कशी होती आहे, स्वरूपाची आठवण. बरोबर आहे ना, का चुकीचं आहे का. मग देवाला बघताना मग मूर्ती दिसावी, मूर्ती दिसू नये. ती कशाची केली आहे हे पण दिसू नये. म्हणजे कुठं जायला पाहिजे नजर, त्याच्या मूळ स्वरूपाकडे नजर जायला पाहिजे. मी उदाहरण दिलेलं कळलं ना, मूळ स्वरूपाकडे त्याच्याकडे नजर जायला पाहिजे. याला मनाचं बुद्धीमध्ये फरक पडला. नामदेव महाराज जे म्हणतात पाहता तुझे मुख पांडुरंगा. मुखावरून नामदेव महाराज स्वरूपाकडे गेले. काय देवाचं स्वरूप आहे, अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरी शिवजे. मूळ काय माहिती, त्याचं मूळ ठीक असतं. मूळ हे अव्यक्त निराकार आणि जेथोनी चराचर, जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्था दिले. 21 वर्गात ते धरले सत्ता मात्र आपली आहे. बघा त्या स्वरूपाकडे नजर द्या. कळणार नाही ते मन, कारण ते मन बुद्धीच्या पलीकडचं आहे, ते मला माहिती आहे. किंवा ज्ञानोबा सुद्धा म्हणतात की जे मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रियाची जोगे काय होईल, ते काय या डोळ्याला दिसणार ना, काय नाही दिसणार. मन पोचू शकत नाही.
ते अव्यक्तापर्यंत, त्या निराकारापर्यंत जर मनच पोचू शकत नसेल तर आम्ही त्याला जाणायचं कसं? निदान म्हणतात की तिथपर्यंत, त्या स्वरूपापर्यंत नजर तर गेलीच पाहिजे. साधी गोष्टीने आपण उदाहरण ऐकले 100 की म्हणतात की आम्हाला द्वितीयेचा चंद्र बघायचा आहे. द्वितीयेचा चंद्र म्हणजे अमावस्यानंतर, प्रतिपदेचा तर दिसत नाही, पण द्वितीयेचा चंद्र जर बघायचा असेल, कोणाला जर दिसला तर कोणाला दाखव. पण तो दाखवणारा काय करतो माहित आहे का? असं कुठेतरी झाडाच्या पलीकडे घेऊन जातो, मध्ये झाड पुढे चंद्र. मग तो दाखवणारा काय म्हणतो, झाड दिसलं का तुला? दिसलं. हा फाटा दिसला का? दिसला. त्या फाट्याचा शेंडा दिसला का? दिसला. मग त्या शेंड्यावरून थेट नजर लावली म्हणजे पलीकडे. मग त्या शेंड्यावरून नजर पलीकडे गेल्यानंतर मग ती एवढीशी द्वितीयेचा चंद्र दिसला की नाही बघ. म्हणजे बघण्याची सुद्धा एक युक्ती आहे, थोडक्यात युक्ती आहे ती. त्याप्रमाणे आपल्याला काय त्या झाडाचा शेंडा बघायचा आहे काय? झाडाच्या शेंड्यावर जायचा, चंद्राकडे बघायचं. त्याप्रमाणे म्हणतात नामदेव महाराज म्हणतात की देवा तुझं मुख बघितलं खरं मी, पण माझी नजर म्हणतात कुठे गेली माहिती का? जिथं योगी पोहोचू शकत नाही तिथं गेली. तिसरं चरण, योगी याच्या ध्यानी ध्याता नातुळा, देवापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत बरं का. भक्ती, ज्ञान, वैराग्य किंवा म्हणतात कर्म आहे, उपासना आहे, त्यानंतर योग आहे. आनंद, वेद अनंत बोलीला अर्थ इतकाची साधीला विठोबाशी शरण लावे निज निष्ठे लांबगा. एक तुका म्हणे सोपे, तुका म्हणे संती वर्म दिले आमच्या हाती, सोपे वर्म आम्हाला सांगितले संती, आणि ता दिली हाती घेऊन नाचा. कारण काय, हा परमात्मा त्या अव्यक्त निराकार परमात्म्याकडे जर पोहोचायचा असेल तर तो योग्याच्या ध्यानामध्ये सुद्धा जाऊ शकत नाही. कारण योगी जरी असले तरी त्यांनी साधन काय वापरलंय हो? त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन काय? मनबुद्धीची काम करायची, दुसरं काय भांडवल काय आहे दुसरं? मग जर तिथं ते मनच जाऊ शकत नाही, मन त्याचा विचारच करू शकत नाही, तर त्यांच्या ध्यानामध्ये तो जाणार तरी कसा सांगा? म्हणून नामदेव महाराज म्हणतात त्यांच्या ध्यानामध्ये तू सापडत नाही. त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले परंतु त्यांच्या ध्यानामध्ये तू जात नाही, म्हणजे तू सापडत नाही. असा तू, पण असा जरी तू असला तरी आमच्या मात्र मागे पुढे तू सारखा उभा राहिले नाही. सूर्यांच्या ध्यानी ध्याता नातोळशी तो वेगळा तू वेगळा नाही.
ज्ञानोबा म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे तो तू. आणि आपण रोज आपण रूपाच्या अभंगात सुद्धा म्हणतो का नाही, तो हा विठ्ठल परवा तो हा. त्या नामदेव महाराजांचा अनुभव आहे बरं का. नामदेव महाराजांचा अनुभव आहे तो तू काय योग्याच्या ध्यानी ध्याता नातोशी, तो तू आम्हापाशी मागे पुढे तोच आहे तू. कारण त्याला अनंत रूपे अनंत वेशे देखील मिळताशी. बाप तुम्हाला एवढी खूण बाणली कशी, ही खूण बाणणं म्हणजे बोल आहे बरं का, म्हणजे दुसरं दुसरं काय नाही. की देवाला कोणताही रूप घेऊ द्या, कोणत्याही वेशामध्ये असला मी ओळखलं ज्ञानोबा म्हणताय बरोबर आहे. पण नामदेव महाराज म्हणतात की तुझ्या सगुणपणाला माझी नजर लागू म्हण. बघा जमी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणाला, जमी दृष्टी तुझ्या नामदेव महाराज म्हणताय की तुझ्या सगुणपणालाच माझी नजर सतत लागू. जेणे माझ्या मनात बोध केला म्हणजे त्या सगुण रूपाला मी चित्रकलो आणि म्हणून त्याच्यामुळे मला बोध झाला म्हणते. बघा म्हणजे याचा अर्थ असा झाला की एकदम कोणी ग्रॅज्युएट होत नसतं, एकदम कोणी शेवटच्या पायरीवर जाऊ शकत नाही, पायऱ्या पायऱ्यांनीच जावं लागतं. नामदेव महाराज अगदी जन्मल्यापासूनच सगुणाकडे त्यांचा ओढा आहे. घरातच तशी भक्ती होती. दामोशेठ वगैरे नैवेद्य दाखवायचे पांडुरंगाला. एकदा दामोशेठ आपलं काहीतरी कामानिमित्त गेले, नामदेव महाराज सांगितलं तू निघून जा, आज दुधाचं दूध घेऊन जा. आणि नामदेव महाराजांनी जेव्हा ती म्हणजे तू
आणि आपले महाराज म्हणले ते काय उत्तर देईना, काय बोलणं, काय चाललं आपल्याला माहिती आहे. पण म्हणतात की निर्धार, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्ण चुकू नये. काय निर्धार असं, काय निष्ठा असं विचार. साधू संत महात्म्याचं निष्ठा निर्धार बघितलं ना, हादरतो आपण तिथं झिरो वाटतो. आपण कायच नाही. काय त्यांची वचन आहे ती विचार का, त्यांची वचन ऐकल्यानंतर असं वाटतंय कसले प्रसंग आले असतील त्यांच्यावर. देह जावो आत्मा राहो, काय वचन आहे ती. तुका म्हणे जीव गेला तरी जावो, धरला तो देव भाव शुद्ध. अशा प्रकारे त्यांची वचन आहे ती बरं का ही सगळी. आणि आम्हाला म्हणतात की जरा काय झालं की देवाने आमच्याकडे पाठ केली, देव आम्ही एवढी भक्ती करतो. आणि लोक तसेच आम्हाला येऊन सांगते देव म्हणजे तुम्ही एवढी भक्ती करता, एवढं देव देव करता, काय केलं तुमच्या देवाने? आम्हीच बरोबर. अरे आम्हीच बरोबर काय झालं असं का म्हणाले तो? म्हणजे याचा अर्थ असा झाला की लोकांना असं भ्रम आहे की जे देवदेव करतात त्यांना ताबडतोब देवाने त्यांची मागे पुढे उभा राहावं, ताबडतोब. हा काय चांगली गोष्ट आहे बाबा. तुकाराम महाराज मात्र देव नामदेव महाराजच आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही माळ घालून 1 महिना झाल्यानंतर गुरुला विचारतोय काय काय महाराज महिना झाला की राव माळ घालून, मग काय देव स्वप्नात तुम्ही नाही म्हणजे तुका म्हणे येते नचले कातडी आणि प्राप्त काळ घडी आल्यावेळी. बघा दोन दादा आतळी बळ ना आमची साडी त्यांच्या माळ घातल्याला जुना म्हातारा माणूस मी लहान होतो त्यांच्याकडून माळ घातली आणि म्हणजे झालेली घटना बरं काही. मग काहीतरी 2-3 महिने झाले, 2-3 महिने झाल्यानंतर ते दादाकडे गेले. त्यांना दादा म्हणत होतो, दादा म्हणत असत का दादाकडे गेले. ऐकलेली कथा बरं का. मला काय म्हणून म्हणले का मला झालं म्हणजे आता 2-3 महिने झाले म्हणजे देव स्वप्नात येईल आपले. दोन दादा काय म्हणले त्याला माहिती का, ज्यांच्या स्वप्नात येतोय तू चौकशी कर म्हणजे त्याला, ज्याच्या स्वप्नात येतोय त्याला आपण दोघे बी गुरु करून घेऊ. अरे बाबा देव म्हणजे काय भक्ती ते कठीण म्हणले. शिळावरील पोळी निवडे तो बळी वीरणाशूर. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी म्हणतात, आस्थेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलगिरी विफायला निघे. देवाकडे आस्था घेऊन कोट्यावधी लोक निघालेले आहेत, पण देवाची प्राप्ती एकालाच झाली असं म्हणतात. आस्थेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलगिरी विफायला निघे. म्हणजे सोपं म्हणून शिळावरी पोळी म्हणतात बरं का. पण नामदेव महाराज या ठिकाणी म्हणतात की देवा तुझ्या सगुण रूपाची मी भक्ती केली आणि म्हणून म्हणतात की मला माझ्या मनाला बोध झाला. आता आपल्याला कसा माहित आहे तशी भक्ती केली नामदेव महाराजांनी. सगुणाचीच भक्ती, सगुणाचीच आवड नामदेव महाराजांना. आणि वाळवंटामध्ये सगळे संत मंडळी बसल्यानंतर मुद्दाम मुक्ताबाई म्हणली आहे नामदेव महाराजांना, गौरव काकाला, काका ती तुमचे ते त्याला काय म्हणते थापटणी. हा ते थापटणी आणले असली तर जरा ह्याच्यात त्याची गाडी कोण थोडी जरा तपासायची म्हणजे मुक्ताबाई आणि गौरव काकाने ते थापटणी घेतलं. एकमेकांच्या टाळक्याला हाराला सुरुवात केल्यानंतर सगळे गप्प बसले
नामदेव महाराजांना म्हणले काय कसलं आणलं म्हणजे जातो आता देवाला सांगतो. देवाकडेच गेले की नामदेव महाराज देवासंग बोलवते. देव नामदेव महाराजांच्या घरी दिवाळीचा सण आला, रामराशी गेला, हे सगळं देवाबरोबर चालू बोलणं मी कसं चालू. नामदेव महाराज म्हणजे देवा मला सगळ्यांनी कसं मार्ग ठरवलं. हो म्हणजे बरोबर आहे. देवा मी काय तुला ओळखत नाही का? मला खरं ओळखत नाही म्हणतो. खरं ओळखत नाही. कारण देवाला जसंच्या तसं ओळखलं. नामदेव ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. म्हणून देवाला जसंच्या तसं ओळखणं आणि देवाच्या अनेक रूपाला देव म्हणून ओळखणं कसं काय थोडक्यात. म्हणून नामदेव महाराज देवाला म्हणाले मला कसं ठरवलंय. हो म्हणले तू कच्चाच आहे. का म्हणून देवा तू मला कुठं ओळखलं? तू मला ओळखलं किती हजार माणसात जाऊन बस म्हणजे तुला ओळखून का बघा नामदेव. आणि मग गोपाळ परमात्मा प्रसिद्ध आपल्याला माहित आहे काय झालं ते. पठाणाच्या वेशामध्ये देव रुक्मिणी त्यांच्या मंडळीच्या वेशामध्ये आणि ती हंडी वगैरे अशी जबरदस्त ठेवलेली आणि त्याच्यामध्ये काहीतरी घातलेलं होतं. ती हंडी भरेला. मग ती मंडळी म्हणाली अब क्या करू जी हंडी तो नहीं भर रही है तो उसको डाव म्हणजे त्यांना आपल्याकडे बोलतो. नंतर माणूस परत आले देवाकडे. देवा काय खरं नव्हतं आतमध्ये. मग काय खरं कसं काय कसलं बाबा ती म्हणजे मला भेटलं तिथं. मला उचलून घालत होते म्हणजे तिथं असं कोण होतं कळलं का तुला? म्हणजे कोण होतं? मीच होतो. असला नामदा नावापासून चालू केला म्हणजे. मग काय करू सांगा देवा. तू माझी सगळं भक्ती केली बरोबर आहे खरं आहे. पण तू मला खरं ओळखत नाही. मला खरं जर ओळखायचं असेल तर तुला जावं लागेल आंब्या. आणि मग म्हणतात नामदेव महाराज गेले. तिथलं आपल्याला चरित्र माहित आहे. विसुबकेश्वर आणि महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेले होते. नामदेव महाराज म्हणले की माझा गुरु होय. मला आता देव कळणार हे आता माझा कार्य लागणार. विसुबकेश्वर म्हणले जिथं देव नाही तिथं ठेवू ना आपलं चरित्र माहिती. तर सांगायचा उद्देश काय तर सुरुवात कुठून आहे. बोध जो होतोय तो बोध सगुणापासूनच नामदेव महाराजांना झाला. म्हणून नामदेव महाराज म्हणतात अजून एक म्हणजे एक चरित्र असं आपल्याला माहित आहे की कौरव पांडवांच्या युद्धामध्ये ज्या वेळेला अर्जुनाला इच्छा झाली देवा तुझं मला विश्वरूप बघायचं आहे. बघूया कसं आहे तुझं विश्वरूप. आणि देवाने विश्वरूप दाखवलं की नाही? दाखवलं. का तर म्हणजे देवा ते चाकून टाक म्हणजे मला ते बघायचं नाही. मग मला काय बघायचं आहे? तुझं सगुणच रूप बघायचं. तुझं जे काय साकार सगुण की ज्यापासून खऱ्या अर्थानं मला समाधान वाटतंय. नामदेव महाराज तेच म्हणतायत की जरी दृष्टी लागो तुझ्या सगुण मना जेणे माझ्या मना तिथं नेलं मला. त्या आंब्या लागण्याचा तुझ्या भक्तीनं मला नेलं. म्हणून भक्तीचे पोटी बोध काकडा ज्योती पंच प्राण जीवे भावे वाळवारती. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. बघा भक्तीचं महत्व काय आहे ते. स्थिर केली जी आचपळ होती आणून लाविली सिद्धपंथी म्हणून आलो या देशा. आपलं माहित आपण काकड्यामध्ये म्हणतोय. तर भक्ती ही सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारची नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की ज्या भक्तीने म्हणतात की मला बोध केलाय त्या भक्तीने मला म्हणतात की स्वरूपापर्यंत घेऊन गेलेली ती भक्ती. त्या भक्तीने मला म्हणतात की ज्ञान वैराग्य हे सगळ्यापर्यंत मला नेलं भक्तीनं नेलं. आणि म्हणून भक्ती म्हणजे काय त्या परमात्म्याची भक्ती करणं. सगुण रूपाचे असू द्या निर्गुण रूपाचे असू द्या तिथंच आहे ते दोन्ही. नाथपान धारपणामध्ये म्हणतात ना निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरता जीवा झडे. नाथपान धारपणामध्ये सुद्धा म्हणतात की सगुणाची भक्ती सुद्धा तुम्हाला कुठे नेते आहे. निर्गुणी पावले सगुणी भजता. सगुणाची भक्ती जरी केली तरी ती कुठून येते तुम्हाला
निर्गुण स्वरूपाकडे नेते आहे. नाथपारायण सुद्धा अशा प्रकारचं म्हणणं आहे, लेखनामध्ये म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी जरी नामदेव महाराज म्हणजे मला बोध झाला तरी सुद्धा म्हणतात, बोधाचा परिणाम दुःख विसरलो हे जरी असलं तरी सुद्धा म्हणतात, जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, मला तुझ्या सगुण रूपामध्येच माझी नजर स्थिर हो. जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेणे माझ्या मना बोध केला, की देवा मला तुझा विसर होत नाही, तुझा विसर माझ्या जीवा क्षणेक केशवा माय बापा. मग सगळ्यांचं म्हणणं हेच आहे. काय म्हणतात तुकाराम मला सुद्धा म्हणतात का नाही, विसर पडू याची दान दे गा देवा, दान दे गा देवा. सगळ्यांना बोध झाला की नाही, बोध आहे तुकारामाला बोध आहे, ज्ञानेश्वराला बोध आहे, सगळ्यांना बोध आहे. पण तरी सुद्धा म्हणतात की गुण गायीन आवडी. गुण निर्गुणाला गुण असतात का? निर्गुणाला गुण आहे का? नाही. गुण नाही म्हणून तर त्याला निर्गुण म्हणायचं, त्याला निराकार का म्हणतात, आकार नाही म्हणून त्याला निराकार म्हणायचं. पण तरी पण महाराज म्हणतात तुझा विसर न पडा, आणि मला हेच दान देगा देवा, तुझा विसर पडावा. गुण गायीन आवडी आणि हीच माझी सर्व जोडी. म्हणजे जरी म्हणतात की निर्गुण स्वरूपापर्यंत जरी जाऊन पोचले सगळे साधू संत, तरी सुद्धा त्यांनी सगुण परमात्म्याची भक्ती सोडली नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचा ईश्वर आहे ना, तरी मी आळंदीवरून पंढरपूरला चालत येत होते. आणि आता आम्ही पुन्हा चालत येणार होतो नाही आपण सुद्धा सगळे. कसं का बरं? कारण जी काय वाट आहे ही वाट त्यांनी चालू केली. ज्ञानदेवी रचिला माया वारले देवालया. कारण इथं अधिकाराचा प्रश्न असतो. महाराज म्हणतात अधिकार कैसा करून उपदेश, आणि साहेब ओझे त्यास तेच देऊ. आमचा अधिकार त्यांनी ओळखला की हे निर्गुण निराकार स्वरूपाकडे जाण्याच्या योग्यतेचे अधिकारी नाही. मग काय करावं? यांना काय करावं पाहिजे? सगुणाच्या भक्तीच महत्व सांगितलं पाहिजे आणि सगुणाच्या भक्तीकडेच त्यांना लागलं पाहिजे. हा त्याचा एक प्रयोग कसा माणसाला आमच्या उद्धाराची काळजी आहे त्याला. काय त्याने आमचा अधिकार बघितलाय काय? कारण काय माहिती का, हे कोणाचं कलियुग आहे. कलियुगामध्ये काय करावं? कलियुगा माझी करावे कीर्तन, आणि तेने नारायण देईल भेटी. फक्त पद्धत वेगळी आहे. काय देवाचं नावच घ्यायचं पण पद्धत वेगळी आहे. बरं का? कशी काय पद्धत वेगळी आहे?
महाराज म्हणते नाम घेता उठाउठी पुढे उभा जगजेती ऐशे धर्म या ध्यान म्हणजे करावे चिंतन. आता आम्ही कसं नामस्मरण करतो सांग कोणाचं सांगत नाही माझं सांग मी जप करायला बसतो श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय. आमच्या गावात एक मांजर आहे ते मांजर आलं बघा माझ्या मांडी कशी येऊन बसली श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम. मला कळलं मांजर आलं श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम. मग तिला मी हाक मारले अगं मांजर आले बरं का तू चाकून ठेवलंय का श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम. आता कळत महाराज म्हणते कसं नामस्मरण करावं आम्ही कसं करणार. नाम घेता उठावती पुढे उभा जगजेती मांजर नव ऐशे धरून या ध्यान आणि मने करावे चिंतन. आणि आमचं चिंतन कसं आता ते कसं भेटलं सांगायचं म्हणून त्यांनी सांगितलं भजन करा परंतु देवा पुढे येऊन मारला पाहिजे तिला देवाकडे लक्ष तरी चाललं मन इकडे तिकडे कुठेही जाऊ नाही गेलं तर त्याला माघारी आणा म्हणून नाही का नाही. त्यांनी पण बघा प्रयत्न केला का नाही सगळ्या इंद्रियांना सांगितलं का नाही आपल्याला माहित नाही की नाही. देवा डोळ्यांना सांगितलं डोळे तुम्ही ध्याने सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे मनात येते धाव घेई राही विठोबाचे का म्हणे जीवा नको सोडू का म्हणून उद्देश केला असेल हे सगळं. त्याचं कारण आहे की बाबा हे सगळं असं आहे. जरी त्यांनी आदर्श सांगितला असला तरी आपल्याला आदर्श अजून जमत त्यांनी आपल्या भूमिका घेतल्या त्यांचं सगळं ठीक होत होतं असं समजू नका त्यांचं होत नव्हतं असं बघा. त्याने आमच्या सारख्यांची भूमिका घेऊन त्या भूमिकेतून हे सगळे आपण लिहिले. त्यामुळे कोणत्या भूमिकेत हे करणं सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. असो याप्रमाणे नामदेव महाराज सुद्धा म्हणतात देवा तुझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी माझी सतत नजर राहू दे. ज्ञानेश्वर शेवटच्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात बघूया. महाराज म्हणतात नामा म्हणे जीवे करणे निम्मरून विटे सहित चरण ओवाळे. अवघड काम आहे बघा हे. आपल्याला ओवाळाचं माहित नाही काय ओवाळतो आपण रोज आरती करतो देवाची आरती करतो की नाही घरी करतो देवळात करतो देवाची आरती रोज करतोय आपण. पण नामदेव महाराज म्हणतात जीवे करेन निम्मरून. अवघड आहे का जीवे जीवे म्हणजे जीव ओतून मनापासून आवडीनं तळमळीनं निष्ठेनं असं जीव उरकायच्या भानगडीत पडायचं नाही. आम्हाला कामाला जायचं असतंय आणि त्यामुळे आम्ही काय करतो घ्या उरतो. कीर्तन सुद्धा लवकर उठून घ्या भजन काय करा लवकर उठून घ्या आणि पूजा काय करा लवकर उठून घ्या. नंतर निवांत काय करायचं जेवायचं मात्र निवांत आणि बाकीचं सगळं घ्या उरकून. याला जीवे म्हणत नाहीत. नामा म्हणे जीवे कर्ण निम्मलो
जीवा भावापासून जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा समज फार महत्वाचा. तुकाराम जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोच दैवाचा अनेक नाही माझ्या धोका पाठाय केलं सगळ्या धोका पंडित म्हणून जिव्हाळ्याची भक्ती ही मोठ्या अवघड काम आहे बरं का. म्हणून नामदेव नामामुळे जिव्यात करणं निघवलं आहे. दुसरा पण अर्थ आहे जीव ओवाळून टाकी असा पण त्याचा नामामुळे जिवे करणे म्हणून विटे सहित चरण गोवाळी तुकाराम तुकाराम जीवे करिना
नवे हा उपदेश तुमचे पण विशेष तुमच्या कृपेचे प्रसन्न जन्मोजन्मी तुका म्हणे जय विठ्ठल जय जय विठ्ठल
शिवजिंबे पासूनी तुझं पादाना अगदी दुपारी सूर्यासाया देवने साथीला मोठी बसले वावी माझिया पंढरीचा वारकरी संत संत पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी